चंद्रपुरात पक्षाचे 2 कार्यक्रम। भाजपची काँग्रेस झाली आहे। फडणवीसांच्या मुनगंटीवारांना कानपिचक्या। राज्यात महायुतीची सत्ता आली, मात्र भाजपच्या स्थापना दिनानिमित्त चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांनी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले आणि त्यातून भाजपमधील दुफळी समोर आली। नेमका हाच धागा पकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काकू शोभा फडणवीसांनी सुधीर मुनगंटीवार यांचं नाव न घेता त्यांना कानपिचक्या देत भाजपची काँग्रेस झाली असल्याचा टोला लगावला। तर शोभा फडणवीसांनी नाव घेतलं नसल्यानं प्रतिक्रिया न देण्याची भूमिका मुनगंटीवार यांनी घेतली। आज या ठिकाणी एवढा मोठा मेळावा आहे, का मोठ्या मनाने समोर येत नाही, का दुसरा मेळावा घेता, ह्याच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये काय निर्माण होतं? अरे ह्याचा जिल्हा हा चंद्रपूरचा आमदार आहे, चंद्रपूरमध्ये कार्यक्रम घेणं त्याचं काम आहे। सगळ्यांनी मोठेपणा देऊन त्याच्या कार्यक्रमाला हजर राहणं गरजेचं होतं, हे मी ओपनली सांगते। पण इथे जर आपली भांडणं झाली तर आपली काँग्रेस झाली असं म्हणणार नाही, म्हणून आपल्याला आपली काँग्रेस होऊ द्यायची नाहीये। राज्यात महायुतीची सत्ता आली, मात्र भाजप नेतृत्वानं ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवारांना मंत्रिपदापासून दूर ठेवलं। त्यामुळे सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा आहे। तर अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुनगंटीवारांनी सरकारलाच घरचा आहेर दिलाय। कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माणच होईल ना। जर पत्रकारांना इंटरव्ह्यू द्यायला तो सापडतो आणि पोलिसांना सापडत नसेल तर पत्रकारांचा पी मोठा की पोलिसांचा पी मोठा की पैशाचा पी मोठा, हा विचार तर केला पाहिजे ना। चंद्रपूरमध्ये किशोर जोरगेवार आणि हंसराज अहिर विरुद्ध सुधीर मुनगंटीवार असा एक सुप्त संघर्ष आहे। त्यातच लोकसभा निवडणुकीत पक्षांतर्गत दुहीचा फटका मुनगंटीवारांना बसल्याची ही चर्चा आहे। आधी मंत्रिपदापासून दूर ठेवणं आणि आता भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडून दिल्या जाणाऱ्या कानपिचक्या, यामुळे मुनगंटीवारांची कोंडी झाली आहे। आता मुनगंटीवार स्थानिक नेत्यांशी जुळवून घेत पक्षातील आपलं स्थान बळकट करणार की पक्षांतर्गत वादात अडकून पडणार, याकडेही लक्ष लागलंय। संजय तुमरामसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, चंद्रपूर।